त्याची विल्हेवाट लावणे आणि प्रक्रिया करणे, जेणेकरून सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. कारण यामुळे हवा, पाणी आणि जमीन प्रदूषण टाळता येते. सर्वात पहिले ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. प्रत्येक घराजवळ 2 डस्टबिन ठेवल्या गेल्या पाहिजे, ज्यामध्ये कचरा वेगळा राहील. विल्हेवाट लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा कचरा योग्य ठिकाणी पोहोचणे आणि प्रक्रिया करणे. ओल्या कचऱ्यामध्ये खरकटे, शिळे अन्न, कुजलेली फळे, पालेभाज्या अशा काही पदार्थांचा समावेश होतो. ओला कचरा जसे की कचरा डेपोमध्ये येतो आणि फॅक्टरीमध्ये येतो आणि त्याचीवाली प्रक्रिया होऊन त्याच्याने खत बनतात. आणि सुका कचरा जसे की प्लॅस्टिक फॅक्टरीत नवीन वस्तू बनवण्यासाठी उपयोग होईल. जेणेकरून कचरा गोळा करण्यापासून तर विल्हेवाट लावण्यापर्यंत म्हणजे कचरा व्यवस्थापन. कचऱ्याची प्लॅस्टिक पर्याय म्हणून नैसर्गिक पदार्थांचा वापर केला जातो, जे जैविक, घटनेशील किंवा कंपोस्टेबल असतात. प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. प्लॅस्टिकचा जितका होईल तितका वापर टाळावा. धन्यवाद.